सर, मी IT मध्ये काम करतो आणि मला नेहमी ॲसिडिटीचा त्रास होतो. पोटात जळजळ आणि आंबट डकारसुद्धा येते. याच्यावर काही उपाय सांगा. ॲसिडिटीचा त्रास होणे हे खूप कॉमन आहे, कारण IT प्रोफेशनल असल्यामुळे पॉसिबिलिटी असते की आपण जास्तीत जास्त वेळ एका जागेवर बसून असता आणि कळत नकळत आपल्या सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक्स अशा गोष्टी पिण्यामध्ये येतात. आणि जेवणाच्या वेळ कदाचित मला असं वाटतं बरोबर आहे नाही आहे, आय डोंट हॅव आयडिया, पण मी तुम्हाला काही गोष्टी करेक्ट करायला सांगेल. पहिली गोष्ट, जेवण सकाळी जर नाश्ता करत असाल तर तो सकाळी 8च्या आधी, म्हणजे 7 ते 8च्या दरम्यान किंवा 8:30पर्यंत करायला पाहिजे. दुपारचं जेवण जर शक्य असेल तर 11 ते 12 किंवा 12 ते 1च्या दरम्यान करायला पाहिजे. आणि रात्रीचं जेवण शक्यतोवर 7-7:30च्या आधी करून घ्यायला पाहिजे. आणि हे जेवण झाल्यानंतर, रात्रीच्या जेवणानंतर शक्यतोवर आपण शतपावली करायला पाहिजे. परंतु कसं आहे की शतपावली करत असताना विशेषतः ध्यान द्यायचं की जेवण झाल्याच्या 1 तासानंतर शतपावली करायची, लगेच करू नये, कारण तीसुद्धा एक ॲसिडिटी आणि आर्थरायटिसचं कारण असतं. त्यामुळे ते करत असताना सोबत पाणी पिताना दक्षता घ्यावी की जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी आणि जेवणाच्या अर्धा तासानंतर पाणी प्यावं. जेवणाच्या मध्ये घुटघुट पाणी प्यायला पाहिजे, कारण ॲक्च्युली पचनासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे आपल्याला कधी कुठेतरी ऐकलं असतं की पाणी पिऊ नये, जेवताना पाणी पिऊ नये, असे सगळे कन्सेप्ट असतात. तर तसं करू नये. जेवताना मध्ये घुटघुट पाणी प्यावं. धन्यवाद.